मुंब्रा स्थानकाजवळ भयंकर रेल्वे दुर्घटना। 2 लोकल गाड्या एकमेकांच्या जवळून जात असताना लटकलेले प्रवासी घासले गेले। पडलेल्या 13 पैकी 4 प्रवाशांचा मृत्यू। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत। मृत्यू झालेले प्रवासी दरवाजाच्या फुटबोर्डवरती होते, त्यामुळे लोकलमधून एकूण 8 प्रवासी पडले। रेल्वे प्रशासनाची माहिती। मुंब्र्यामधल्या रेल्वे दुर्घटनेमध्ये जीआरपी कर्मचाऱ्याचा सुद्धा मृत्यू। विकी बाबासाहेब मुख्यादल यांनी अपघातामध्ये प्राण गमावले। बाहेरच्या लोंढ्यामुळे मुंबईची रेल्वे सेवा कोलमडली। मुंब्रा लोकल अपघाताच्या नंतर राज ठाकरेंचा हल्लाबोल। लोकलचे दरवाजे बंद केल्यास प्रवासी गुदमरून मरतील असंही मत। मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड देण्याची पुन्हा एकदा मागणी। रेल्वे अपघाताचं खापर प्रवाशांवरच फोडू नका। मुंब्रा रेल्वे अपघाताच्या नंतर शरद पवार यांनी खडसावलं। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना। कल्याण ते कसारा 3ऱ्या रेल्वे लाईनचं नियोजन, तर सर्व लोकलचे डबे 12 वरून 15 पर्यंत नेणार। रेल्वे प्रशासनाची दुर्घटनेच्या नंतर घोषणा। रेल्वे गाड्यांच्या गर्दीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर। लोकल आणि एक्सप्रेसची गर्दी ठरतेय जीवघेणी। दररोज सरासरी 7 प्रवाशांचा मृत्यू। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधल्या कार्यक्रमामध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्या शेजारी बसणं टाळलं। अजितदादांनी मंचावरील स्वतःची नेमप्लेट बाबासाहेब पाटील यांच्या नेमप्लेट सोबत बदलली। इंदूरमधून मेघालयमध्ये हनीमूनला गेलेल्या राजा रघुवंशींची पत्नी सोनम हिच्याकडूनच हत्या। सोनमसह 4 सुपारी किलर्सना अटक। पीओपी गणेश मूर्तींना मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी। कृत्रिम तलावामध्ये मूर्तीचं विसर्जन करण्यावरती सहमती दर्शवल्याच्या नंतरच मोठा निर्णय। कोलंबोहून नावाशेवाकडे जाणाऱ्या मालवाहू जहाजाला कोळीकोड बंदराजवळ भीषण आग। 4 कर्मचारी बेपत्ता तर 5 जण जखमी। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये